रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज आपण दिव्याच्या अमावस्याबद्दल बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत। प्रत्येकाच्या मनामध्ये बरेचसे प्रश्न येत आहेत, कारण की दिव्याची अमावस्या ही विभागून आलेली आहे। तर ही अमावस्येची जी दीपपूजन आहे ते 3 तारखेला की 4 तारखेला करावं, पूजा सकाळी की संध्याकाळी मांडावी, लहान मुलांना कधी आणि कसं ओवाळावं, मुले बाहेरगावी असल्यास काय करायचं, मासिक धर्मसूतक आल्यास पूजा कशी करावी, ही जी आपण दीप अमावस्येची पूजा मांडणार आहोत, तर ती आपण पूजा कधी उचलावी, उत्तर पूजा कशी करावी, त्यानंतर पूजेमध्ये जे कणकेचे दिवे आपण बनवणार आहोत ते कसे बनवावे, किती बनवावे, त्या दिव्यांचं नंतर काय करायचं, या दिवशी नैवेद्य काय करावा, अशी बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। पंचांगानुसार अमावस्या तिथी ही 4 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे। त्यानंतर 5 ऑगस्ट पासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे। 5 ऑगस्टला सोमवार आहे, पहिला सोमवार, आणि श्रावण महिन्याची सुरुवात ही एकत्रित होत असल्याने यंदाचा श्रावण महिना हा अत्यंत खास मानला जात आहे। अमावस्या 3 ऑगस्टला रोजी दुपारी 3:50 म्हणजे आज शनिवारी 3:50 जवळपास 4ला 10 मिनिटं कमी असताना या अमावस्येला सुरुवात होईल, आणि उद्या रविवारी 4 ऑगस्टला दुपारी 4:42 म्हणजे 4:45च्या दरम्यान ही अमावस्या संपणार आहे। तर दीप अमावस्या जी आहे ती उदय तिथीनुसार 4 ऑगस्टला म्हणजे रविवारी साजरी करण्यात येणार आहे, कारण की कोणतीही तिथी आहे तर ती अमावस्येची तिथी कोणत्या दिवशी जास्त आहे त्या दिवशीला उदय तिथीनुसार तो दिवस खरा मानला जातो। तर उद्या 4 ऑगस्टला रविवारी ही अमावस्या साजरी केली जाणार आहे। अमावस्येच्या दिवशी जी रात्र असते ती संपूर्ण काळी असते, म्हणजे या दिवशी चंद्राची छाया ही अतिशय कमी प्रमाणात असते, तर पूर्ण चंद्र हा काळा दिसत असतो, त्यामुळे रात्रीचा अत्यंत अंधार असतो, आणि यामध्ये आपण दीप प्रज्वलन करून घरामध्ये उजेड करायचा असतो। अमावस्या ही तिथी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अतिशय खास मानली जाते, म्हणून दिवाळीचं लक्ष्मीपूजन सुद्धा अमावस्येच्या दिवशी असतं। आणि ही दिव्याची अमावस्येची जी पूजा आहे, दीपपूजन आहे, ती शक्यतो संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस करायचं असतं। तर त्यासाठी तुम्ही 4 ऑगस्टला संध्याकाळी रविवारी तुम्ही दिवे लागण्याच्या वेळेस हे दीपपूजन करू शकता। तर काहींच्या मनात शंका असते की अमावस्या तर संपत आहे, तर मग आम्ही 4च्या 6 वाजता 7 वाजता दिवे लागणेला हे दीपपूजन कसं करावं, तर असं तुमच्या मनामध्ये शंका असेल तर रविवारीच तुम्ही सकाळी घराची स्वच्छता करून घरातील सगळं जाडे जळमटे काढून घर लकलकी स्वच्छ करायचं आहे, घरातील फरशी पुसून घ्यायची आहे। घरातील फरशी पुसत असताना पाण्यामध्ये खडे मीठ, चिमूटभर हळद, गोमूत्र टाकून या पाण्याने आपण फरशी पुसून घ्यायचे, म्हणजे घरातील सगळी निगेटिव्हिटी, नकारात्मक शक्ती पूर्णपणे नष्ट होऊन जाते, घरातील अलक्ष्मी बाहेर निघून जाते। अमावस्या म्हणजे स्वच्छतेचा दिवस। या दिवशी आपण घरातील जेवढी साफसफाई करू, घरातील जे जुनं फाटकं तुटके कपडे असो, बंद पडलेले घड्याळे असो, इलेक्ट्रॉनिक वस्तू असो, ज्या जुन्या वस्तू आहे ज्या आपण वापरत नाही, असं ते जे आपल्या घरातलं जे भंगार सामान आहे, जे जुनं सामान आहे, न वापरत असलेले सामान आहे, अशी जी अडगळ ज्या दिवशी आपण घरातून बाहेर काढतो तो दिवस म्हणजे अमावस्येचा दिवस। अमावस्येच्या दिवशी आपण घरातून जेवढी आपल्याला नको त्या वस्तू आपण घरातून बाहेर काढून टाकल्याने घरामध्ये अलक्ष्मी जी असते तर ती निघून जाते, घरातील दरिद्री निघून जाते, आणि घरामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो। त्यामुळे प्रत्येक अमावस्येला तुम्ही महिनाभर अशी मोठी किंवा स्वच्छतेची कामे नाही केली तरी चालेल, परंतु महिन्यातून एकदा अमावस्येच्या दिवशी तुम्ही बेडशीट बदला, किंवा सोफ्याचं कव्हर असो, घरातील साफसफाई असो, पडदे असो, तर अशा ज्या गोष्टी आहेत ज्या आपण रोज साफसफाई करत नाही, अशा जे साफसफाईच्या गोष्टी तुम्हाला अमावस्येच्या दिवशी करायच्या आहेत। घरातील स्वच्छता करून फरशी पुसून तुम्ही सकाळीच दिवे वगैरे स्वच्छ करून पूजा मांडणी करू शकता। तर ज्यांना सकाळी करायचे ते करू शकता, दिवसभरामध्ये तुम्ही तसेच दिवे ठेवा, संध्याकाळी देखील पुन्हा त्यामध्ये तेल तूप घालून ते दिवे पुन्हा प्रज्वलित करू शकता। रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे या सगळ्या सेवा तुम्ही नक्कीच करू शकता। तर यानंतरचा प्रश्न म्हणजे ज्यांना मासिक धर्म असेल, सुतक असेल, तर अशांनी या दिवशी पूजा करावी का, तर ज्यांना मासिक धर्म आहे, सुतक आहे, तर अशांनी ही पूजा करू शकत नाही। मासिक धर्मामध्ये तुम्ही 5वा दिवस असाल तर पूजा करू शकता। 4थ्या आणि 5व्या दिवशी डोक्यावरून पाणी घेऊन त्यानंतर तुम्हाला 5व्या दिवशी कोणतीही पूजा करता येईल। सुतक असल्यास तुम्ही पूजा करू शकत नाही।
त्यानंतर जर लहान मुलांना आपण या दिवशी ओवाळायचं असतं, लहान मुलांना ओवाळत असताना बघा जे कणकेचे दिवे आहे तर कणकेचे दिवे बनवत असताना गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, त्यामध्ये आपल्याला चमचाभर साजूक तूप घालायचं आहे, त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडासा गूळ घालायचा आहे आणि त्याचे दिवे आपल्याला बनवायचे आहे। तर दिवे बनवत असताना तुम्ही ते चविष्ट दिवे बनवू शकता, जसं की पाववाटी गूळ घेतला तर त्याला पाववाटी पाणी घालायचं, त्यामध्ये मावेल तेवढं गव्हाचं पीठ घालायचं, त्यानंतर त्याचे तूप घालून थोडंसं 2 चमचे तूप घालून दिवे बनवायचे, उकडवायचे आणि या दिव्यामध्ये तुपाच्या वाती घालून ते दिवे प्रज्वलित करायचे आहे। तर नैवेद्य म्हणून देखील हेच दिवे आपल्याला दाखवायचे आहेत आणि त्यानंतर ते दिवे जेव्हा विझतील मावळतील त्यावेळेस ते दिवे प्रसाद म्हणून घरामध्ये आपल्याला खायचे आहेत। तर जे कणकेचे दिवे आहेत ते पहिल्यांदा प्रज्वलित करायचे, दिव्याची पूजा करून घ्यायची। आपली रोजची पूजा झाल्यानंतर तुम्ही दिव्याची पूजा करू शकता। संध्याकाळी करायची असेल तर देवापुढे पुन्हा एकदा दिवा लावायचा आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे, तुळशीसमोर तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर ही दिव्याची पूजा करायची आहे। कणकेचे दिवे प्रज्वलित करायचे आहे, प्रथम त्या दिव्यांना ओवाळायचं आहे, परत घरातील देवी देवतांना ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या दिव्याने आपल्या घरातील लहान मुलांना ओवाळायचं आहे। पहिलं तर फक्त मुलांना हे ओवाळलं जायचं, मुलींना ओवाळत नसेल, कारण की मुलाला वंशाचा दिवा म्हटलं जायचं आणि त्यासाठी वंशवृद्धीसाठी मुलांना फक्त ओवाळतात तर मुलींना ओवाळत नाही। तर असं काही नाही, मुलींना तुम्ही दोघांना देखील ओवाळू शकता, कारण की या कणकेच्या दिवेने मुलांना ओवाळल्याने त्यांच्यावर असलेले नजर दोष, करणी बाधा, त्यांच्यामध्ये असणारे चिडचिडापणा, जे काही दोष असतील अडचणी असतील तर ते दूर होतात आणि घरामध्ये प्रगती होते। त्यासाठी या दिव्याने तुम्ही घरातील मुलांना देखील ओवाळू शकता। मुलांना सकाळी ओवाळायचे की संध्याकाळी ओवाळायचं असा देखील प्रश्न येतो, तर ज्यांना शक्य आहे त्यांनी त्यांच्या कामाच्या ह्याच्यावरून मुलांना ओवाळू शकता। तुम्ही जेव्हा दीपपूजन करणार आहात, सकाळी दीपपूजन केलं तर तुम्ही सकाळी ओवाळू शकता, संध्याकाळी दीपपूजन केलं तर संध्याकाळी ओवाळलं तरी देखील चालेल। या दिवशी आपल्या मुलांना घेऊन शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशायम दीपज्योती नमस्तुते या शुभं करोति श्लोक देखील आपण म्हणायचा आहे, दिव्यांची पूजा करायची आहे। आपली मुले जर बाहेरगावी असल्यास त्यांना कसे ओवाळावे, तर आपली मुली जर बाहेरगावी असल्यास तुम्ही चारही दिशांना ओवाळायचं आहे, म्हणजे जेवघरामध्ये जिथे तुम्ही पूजा मांडलेली आहे तिथे तुम्ही उभा राहायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला चारही दिशांना ओवाळायचंय। म्हणजे पहिल्यांदा एका दिशेला ओवाळायचं, त्यानंतर तिथे अक्षता टाकायच्या, म्हणजे थोडंसं तांदूळ त्या दिशेने टाकायचे, त्यानंतर दुसऱ्या दिशेला तुम्हाला ओवाळायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिशेला देखील थोडंसं तांदूळ टाकायचं आहे, त्यानंतर तिसऱ्या दिशेला, अशा चारही दिशेला तुम्हाला ओवाळायचं आहे आणि थोडे थोडे तांदूळ टाकायचे आहेत। अशा प्रकारे देखील तुम्ही बाहेरगावी असलेल्या मुलांच्या मनामध्ये विचार करून ओवाळू शकता, अशाने देखील त्यांना ओवाळल्यासारखं होईल। या दिवशी ही जी केलेली पूजा मांडणी आहे, दिव्यांची पूजा आहे, तर ही दिव्यांची पूजा तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी काढायची आहे, त्या दिवशी काढायची नाही। त्या दिवशी तुम्हाला दिवे प्रज्वलित ठेवायचे आहे, संध्याकाळी दिवे कधी विझतील तेव्हा विझतील, त्यामध्ये भरपूर तेल तूप घालून ठेवा। या दिवशी अमावस्येच्या दिवशी आपल्याला ही दिव्यांची झगमगाट घरामध्ये करायचं आहे। घरामधील सगळे दिवे, म्हणजे जे तुमचे विजेचे दिवे असतील, लाईट्स असतील, बल्ब असतील, ट्यूबलाईट्स असतील, त्या देखील तुम्हाला चालू ठेवायचं आहे। घरामध्ये संपूर्ण तुम्हाला प्रकाश करायचा आहे, कारण की या दिव्याच्या अमावस्येचा अर्थच तो आहे, या दिवशी आपल्या घरामध्ये पूर्णपणे प्रकाश असावा, अंधार असू नये, तरच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करते। त्यासाठी या दिवशी तुमच्या घरामध्ये लख प्रकाश असावा। त्यानंतर तुम्ही हे जे दिवे लावताय त्यामध्येही भरपूर तेल तूप घालून ठेवा, एक 2-4 तास तरी हे दिवे चांगले प्रज्वलित राहिले पाहिजे, घरामध्ये चांगला प्रकाश पडला पाहिजे। त्यानंतर हे दिवे जेव्हा मावळतील तेव्हा मावळतील, दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला ही उत्तर पूजा करायची आहे, ही पूजा मांडणी काढायची आहे। त्यासाठी सर्वात आधी एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे, अगरबत्ती किंवा धूप लावून घ्यायचं, त्यानंतर थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत। अक्षदा आपण या पूजेवरती, म्हणजे जे काही दिवे आपण मांडलेले आहेत त्या सर्वांवरती आपल्याला थोडे थोडे वाहायचे आहेत। आगमन पुनरागमन असं सांगायचं आहे, असं सांगितल्याने तुमची उत्तर पूजा कंप्लीट होईल आणि त्यानंतर थोड्या वेळ ती अगरबत्ती विजेपर्यंत तुम्हाला वाट बघायची आहे, त्यानंतर ही पूजा मांडणी तुम्ही काढू शकता। ते जे कणकेचे दिवे आपण घेतलेले आहेत, या कणकेच्या दिव्यांचं काय करावं, तर अगोदर सांगितल्याप्रमाणे हे आपण गोड चविष्ट दिवे बनवलेले असतात, तर हे जे दिवे आहेत हे दिवे आपण प्रसाद म्हणून खाऊ शकतो, किंवा तुम्हाला जर खायचं नसेल तर एखादा दिवा तुम्ही सगळ्यांना वाटून खाऊ शकता। त्यानंतर उरलेले दिवे तुम्ही गायला खाऊ घालू शकता। पूजेमध्ये जे काही नाशवंत साहित्य तुम्ही घेतलेलं असेल, दुर्वा, फुले किंवा पाने, हे काही घेतलेलं असेल तर हे सगळं साहित्य आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे।
पूजेमध्ये वापरलेले जे काही तांदूळ आहे ते तुम्ही तुमच्या रोजच्या धान्यामध्ये मिक्स करू शकता किंवा त्यातले थोडे तांदूळ रोजच्या धान्यामध्ये मिक्स करून उरलेले तांदूळ तुम्ही पक्ष्यांना देखील खायला घालू शकता। दिवे परत तुम्हाला स्वच्छ धुवून पुसून ठेवायचे आहेत, कारण की आता श्रावणाला सुरुवात होत आहे आणि श्रावणामध्ये बरेचसे सणवार येतात, त्यामध्ये आपल्याला दिवे लागतात। त्यासाठी आता हे दिवे तुम्ही स्वच्छ करून ठेवू शकता, म्हणजे तुम्हाला या श्रावणामध्ये काही घाई गडबड होणार नाही। दिव्याची अमावस्या ही म्हणजे दीप अमावस्या, आषाढ अमावस्या, या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी बरेचसे उपाय केले जातात। हा दिवस अतिशय खास मानला जातो, परंतु काही जण याला गटारी अमावस्या असं देखील म्हणतात आणि या दिवशी जे काही मांसाहार आहे तर ते भरपूर प्रमाणात करत असतात, परंतु या दिवशी मांसाहार चुकून देखील करू नये, कारण की या दिवशी अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि हा दिवस अत्यंत खास आहे। या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते, यांना दिव्याची आवस असं म्हटलं जातं आणि या दिवशी तुम्ही घरामध्ये मांसाहार चुकून देखील करू नका। कणकेचे दिवे तुम्ही 5, 7, 11 या प्रमाणामध्ये बनवू शकता। कणकेचे दिवे बनवल्यानंतर त्यातला एक दिवा तुम्ही दक्षिण दिशेला देखील ठेवू शकता, त्याने या दिवशी पितरांना समर्पित हा दिवा ठेवला जातो, कारण की दिव्याची अमावस्या ही पितरांच्या पूजेसाठी देखील अत्यंत खास मानली जाते। त्यासाठी कणकेचा एक दिवा तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून ठेवू शकता, त्यामुळे पितरांना सद्गती मिळते, पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि घरातील पितृदोष नष्ट होण्यासाठी मदत होते। त्यासाठी असा एक दिवा तुम्ही दक्षिण दिशेला नक्की लावा। या अमावस्येच्या दिवशी आपलं मुख्य प्रवेशद्वार देखील स्वच्छ करायचं आहे। मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करून त्यावरती स्वस्तिक शुभलाभ हे चिन्ह काढायचं आहे ओल्या कुंकवाने। त्यानंतर उंबरट्यावरती देखील आपल्याला स्वच्छ करून हळदीचं लेपन करायचं आहे। हळदीचं लेपन करत असताना हळद, गोमूत्र, पाणी मिक्स करून किंवा गुलाबजल मिक्स करून तुम्ही याचं लेपन करू शकता। त्यानंतर लेपन केल्यानंतर उंबरट्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला या दिवशी दिवे लावायचे आहेत, कारण की ही दिव्याची अमावस्या आहे। तर जसं लक्ष्मीपूजनाला महत्त्व आहे दिवाळीच्या, तसंच या दिव्याच्या अमावस्येला देखील अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। त्यासाठी चौकटीवरती आपल्या उंबरट्यावरती आपल्याला माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी 2 दिवे आपल्याला चौकटीच्या दोन्ही बाजूंना लावायचे आहेत। त्यानंतर तुळशीची पूजा देखील आपल्याला करायची आहे। तुळशीसमोर शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा तुम्ही लावू शकता किंवा तिळाच्या मोहरीच्या तुम्ही देवपूजेसाठी तेल वापरता ते तेलाचा देखील तुम्ही दिवा लावू शकता। दिवा लावत असताना जोडवातीचा आपल्याला समावेश करायचा आहे, सिंगल वात ठेवायची नाही आणि तूप घालणार असाल तर फुलवात घालायची आहे। दिव्याच्या अमावस्येमध्ये नैवेद्य दाखवत असताना कणकेच्या दिवेचा नैवेद्य दाखवला जातो। त्यासोबतच अमावस्या आहे म्हणजे दूध साखरेचा किंवा खिरीचा तांदळाच्या खिरीच्या नैवेद्याला देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे। हे नैवेद्य तुम्ही दाखवू शकता किंवा फुटाण्याचा आणि चिरमुऱ्याचा, ज्वारीच्या लाह्याचा असा देखील नैवेद्य दाखवला जातो। यापैकी कोणतीही वस्तू तुमच्याजवळ असेल तर त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता, परंतु कणकेच्या दिव्यांचा नैवेद्य अत्यंत खास मानला जातो, त्यासाठी हा नैवेद्य देखील आपल्याला करायचाच आहे। आजच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच प्रश्नांवरती उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। अजून काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा।